मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ होते, आपचे प्रतिनिधी होते, डाव्या पक्षांचे असणारे प्रतिनिधी होते आणि आम्ही 23 मार्चला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा आयोजित केला आहे आणि त्यानंतर पत्रकार मित्र असतील, व्यक्तिगत मित्र असतील, काही RSSचे मित्र आहेत, या सगळ्यातून असणारी एक चर्चा सुरुवात झाली की तुम्ही नागपूरलाच मोर्चा का काढताय. एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये RSSची अजिबात भूमिका नव्हती. तो सामाजिक लढा असेल किंवा राजकीय लढा असेल. उलट त्यांनी असणारं ब्रिटिशांच्याच बाजूने भूमिका घेतली. आत्ताही आपल्याला असणारं एक दिसतंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान हे पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत आणि कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे त्यांनी देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एस्टीम फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलं आहे आणि त्यांनी देशाचं सार्वभौम हे एका प्रकारे किंवा त्याने अमेरिकेसमोर घाण ठेवलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की या खाडी युद्धामध्ये भारतावरती सार्वभौम नाही तर आमची सत्ता आहे, आम्ही सांगू तेच भारत करेल असं दाखवण्यासाठी अमेरिकेने भारताला म्हणजे नरेंद्र मोदी याला मुभा काय दिली तर रशियाकडून तुम्ही असणारं तेल विकत घेऊ शकता. म्हणजे अगोदरचे आदेश की बंद करा, आत्ताचे आदेश तुम्ही विकत घेऊ शकता. आणि नरेंद्र मोदी हा ज्याला आपल्याला म्हणता येईल की कॉम्प्रोमाइज झालेला आहे आणि अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी नाचतोय अशीच असणारी परिस्थिती आहे. डान्सिंग टू दी ट्यून ऑफ अमेरिका असं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, तशा रीतीने असणारा मोदी आता डान्सिंग ट्विन झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. मोदींना पंतप्रधान करण्यामध्ये RSSची भूमिका होती. 47-47च्या कालावधीमध्ये RSSने काहीच भूमिका घेतली नाही. आजही आपल्याला दिसतंय की एसटीच्या फाईलमध्ये 10-10, 12-12, 15-15 वर्षाच्या मुलामुलींशी कशा पद्धतीने असणारं त्यांचं विभक्त करण्यात आलं, त्यांच्याशी खेळ करण्यात आला, हे आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय. मी इथल्या असणाऱ्या RSSचा जो कार्डर आहे, सवर्ण हा जो कार्डर आहे, मध्यमवर्गीय हा जो कार्डर आहे, त्याला इशारा देऊ इच्छितो की जगभरामध्ये अनेक शहरांमध्ये, अनेक राज्यांमध्ये तिथल्या मुली पळवल्या गेल्या, कुठे गेल्या याची माहिती नाही. भारतामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. नरेंद्र मोदी त्याचं प्रतीक आपल्याला असणारं या ठिकाणी दिसतंय. म्हणून RSSने जसं 1947मध्ये भूमिका घेतली नाही, एस्टीन फाईलमध्ये नाव आल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी
आर एस एसने काहीही कारवाई घेतली नाही, भूमिका घेतली नाही. आणि म्हणून आम्ही जाब विचारायला आर एस एसला की तुम्ही भूमिका का घेत नाही. तुम्हाला ज्याचं चारित्र्य नाही असं पंतप्रधान तुम्हाला चालतो का, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आर एस एसला 23 तारखेला विचारणार आहोत. आम्ही इथल्या मध्यमवर्गीयांना आवाहन करतो आहे की जे लोन आपल्याला भारतामध्ये आलेलं दिसत नाही, ते लोन आता असताना आपल्याला येताना त्या ठिकाणी दिसेल. भूमिका सगळ्यांनी घ्यावी आणि कॉम्प्रोमाइज झालेला पंतप्रधान याला बाजूला सारलं पाहिजे, त्याचा राजीनामा मागितला पाहिजे. यासाठी आर एस एसला सुद्धा आम्ही भूमिका घ्यायला लावू अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून 23 मार्चला नागपूरला आम्ही धरणा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मी तमाम लोकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं. आज जो आपल्याला गॅसचा तुटवडा दिसतो आहे, तो सुद्धा भारताने इस्रायल इराण या युद्धामध्ये भूमिका घेतली नाही म्हणून आपल्याला दिसतो आहे. कदाचित आमचा मोर्चा निघेपर्यंत बँकांमधली सुद्धा स्थिती बिघडलेली असेल असं त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे हे सगळं थांबवायचं असेल तर नरेंद्र मोदी जो आहे, मुजरा करणारा नरेंद्र मोदी जो आहे, याला पंतप्रधान पदावरून हटलं पाहिजे, गेलं पाहिजे, तरच इथली परिस्थिती सामान्य होऊ शकते. अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. आपण जर पाहिलं तर सध्या तो जो व्यावसायिक गॅस पुरवठा आहे तो बंद करण्यात आलेला आहे, पण सर्वसामान्य नागरिकांना गॅस मिळण्यासाठी सरकार म्हणतंय की गॅसचा तुटवडा नाही, पण प्रत्यक्षात रांग आहे. मी तुम्हाला आत्ता तुम्हाला गॅस तुटवडा दिसतोय. मी त्या गॅस तुटवड्याचं कारण दिलं की ओमानमधनं आपल्याला गॅस येतो. इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये असणारं आपण इराणच्या बाजूने नाही, म्हणून आखाती देशाचे जे तेल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, गॅस प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, त्यांनी म्हटलं भारताला सोडा, ते त्यांचं बघून घेतील, आपण आपलं बघितलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की अजून तुटवडा वाढवला की लोकांनी असणारं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं, कार्यकर्त्याचं, आमदाराचं, नगरसेवकाच्या घरी जाऊन तुम्हाला आम्ही सत्ता दिली, तुम्ही आम्हाला गॅस दिला नाही, पण आता तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ आम्हाला जेवायला घाला, हे आंदोलन सुरुवात केलं पाहिजे. सर, तुम्ही मुजरा मोदी म्हटले तर पण भाजप तर म्हणता असे काही फाईल नाही आहे, पुरावे नाही. विरोधी पक्षाने तर नुसते आवाही उठवत आहे. हो ना, म्हणूनच असणारा अमेरिकेला इशाऱ्यावरती नाचतात आहेत. तेल कधी खरेदी करायचं असेल तर करतो, बंद करायचं असेल तर बंद करतो. अजून काय पुरावा पाहिजे? तुम्ही मुजरा मोदी म्हटलात, त्यानंतर तीव्र भावना दुखावलेल्या होत्या. आता तुम्ही डान्सिंग क्वीन म्हणता. हो, डान्सिंग क्वीन आहे ना, अमेरिकेसमोर डान्सिंग क्वीनच आहे तो. त्यांनी म्हटलं नाच तर नाच, थांब तर थांब, विकत घे तर घे. सर, एकीकडे इराण जे आहे तर ते चायनाला आणि बांगलादेशला ऑइल पुरवत आहे, गॅस देत आहे, मात्र भारताला देत नाही. याबद्दल काय? मी तेच तर तुम्हाला म्हणालो की तुमचे संबंध तुम्ही बिघडवले. इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आखाती देश हे तुमच्याबरोबर राहिलं, इस्रायल तुमच्याबरोबर राहिलं नाही. आणि युद्धामध्ये तुम्ही असणाऱ्या भूमिकाच घेत नाही आहात. कोणाच्या बाजूने आहात ते? मुंबईला आंदोलन झालं
काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ बैठकीला होते. आता त्यांनी ठरवायचं आहे त्यांच्या अध्यक्षाला बोलवायचं की न बोलवायचं. त्यांनी बोलवलं तर आमचं स्वागत आहे. एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होते म्हणून बांगलादेशच्या विरोधात भाजप प्राण पेटवते. त्याच बांगलादेशला 5,000 टन डिझेल आपण सप्लाय करतोय. आपल्याकडे आणीबाणीचा परिस्थिती असल्यावर हो, आता हे 5,000 गॅस पुरवावा उद्या ते अमेरिकेने सांगितलेलं असेल तर आश्चर्य मानू नये. आज तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची चाल होता, त्या प्रकरणात नेमकं काय झालं आहे? त्या प्रकरणातली सुनावणी आज झाली. कारण का आम्ही असताना मागणी करत होतो की मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री जे आहेत त्या गृहमंत्र्यांना कोर्टासमोर बोलवावं आणि जो मॅजिस्ट्रेटची इन्क्वायरी झाल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल कायद्यामध्ये जो व्हॅक्यूम आहे तो भरून काढा. या संदर्भातलं मंत्र्यांना बोलवण्याचं अर्ज आम्ही जो केला होता त्याच्यावरती सुनावणी झाली. मेन पिटिशनमध्ये ते घ्यायचं की न घ्यायचं याच्यावरती सुनावणी झाली. ऑर्डरसाठी क्लोज झालेली आहे. ती ऑर्डरसाठी क्लोज होईल. काय आदेश येतो ते आपण बघूया कोर्टाचा. जनतेला पेटीस धरण्याचा प्रयत्न सरकारचा आहे का? कारण असं म्हटलं जातं एप्स्टीन फाईल आहे ते प्रकरण दाबण्यासाठी इथं पेटवलं गेलं, तिथं जाणीवपूर्वक लोकांना त्रास होतोय, लोकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न याला म्हणता येईल का? पूर्णपणे एप्स्टीन फाईलमध्ये नाव आलं आहे. माझं म्हणणं असं आहे की मी इथल्या असणारा हा जो मध्यमवर्गीय आहे या मध्यमवर्गीयाला सांगू इच्छितो की खोट्या नॅरेटिव्हमध्ये अडकू नका. आता हा जो सगळा मध्यमवर्गीय आहे दुर्दैवाने 80% हा सवर्ण आहे आणि त्याला असं सांगितलं जातं की मोदी हे एकमेव आहेत की ते आपल्या समाजाचं जातीचं वर्चस्व हे कायम ठेवतील आणि म्हणून आपण मोदीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं जे नॅरेटिव्ह सांगितलं जातं आहे. या सगळ्या मध्यमवर्गीयांना माझं आव्हान आहे की याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. मोदी तसं काही करू शकत नाही. पण धोक्याचा इशारा म्हणून असणारा देतो. एप्स्टीन फाईलमध्ये सगळ्यात मोठं सेक्स रॅकेट आहे हे असणारं लक्षात घ्या. सेक्शुअल ब्लॅकमेलिंग झालेलं आहे हे लक्षात घ्या. तेव्हा उद्या भारतातल्या मुली या पळवापळवी करायचं झालं, आतासुद्धा पळवल्या जातात आहेत नाही असं नाही, पण त्या मुली पळवल्या ज्या जातात आहेत त्या लग्नासाठी पळवल्या जात आहेत. ते सेक्स रॅकेटमध्ये पळवण्याचा जो प्रकार आहे मी नाकारत नाही त्याला, पण तो नगण्य अशी परिस्थिती आहे. पण उद्या हे उच्चभ्रू वर्गामध्ये रॅकेट सुरुवात झालं तर या मध्यमवर्गीय त्याचा मोठा बळी होईल हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूला एक्सप्लॉयटेशन आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची इब्रत अशामध्ये अडकलेला हा जो मध्यमवर्गीय आहे मी त्याला असं म्हणेन की देशाची इब्रत ही स्वतःची इब्रत अशा रीतीने वागून आपण असणारा या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आव्हान मी त्या ठिकाणी करतो आहे. सर, हरदीप पुरी ने लोकसभा में कहा है कि हमारे पास जो है पर्याप्त कच्चा तेल है और डीजल और पेट्रोल गैस की देश में कोई किल्लत नहीं है. एप्स्टीन फाइल में जिसका नाम आया है उस पर क्या विश्वास रखें? एक बार 17 बार उनका नाम उसमें है. हालांकि उन पर तो केस होना चाहिए कि आपके पास एम्बेसी है, एम्बेसडर है, अधिकारी है
आपको जिस देश से बात करना है आप एम्बेसडर के माध्यम से बात कर सकते हो, एम्बेसी के माध्यम से बात कर सकते हो। आपने ये स्टीम को क्यों इस्तेमाल किया, इस पर भी आपकी इन पर कार्रवाई होनी चाहिए। तो इन पर ये जो आप मंत्री बने हुए हैं, इन पर विश्वास किसी ने रखना नहीं चाहिए, क्योंकि ये झूठ बोल रहे हैं। मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश्वर कुमार के खिलाफ महाभियोग प्रस्ताव लाने के लिए विपक्ष बड़ी तैयारी में। दोनों सदनों में विपक्षी सांसद इस मसले पर एकजुट हो रहे हैं, इसके ऊपर क्या है? अच्छी बात है, स्वागत है ये। थैंक यू। चलिए सर, एक मिनट सर। हाँ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है ईरान के राष्ट्रपति मसूद पेजेशियन के साथ बातचीत करने वाले हैं और पश्चिम एशिया की गंभीर स्थिति पर वो बात करने वाले हैं। सवाल ऐसा है कि उन्होंने अभी तक जो है वो बड़े पद पर जाने पर और सर्वोच्च पद पर जाने पर बधाई दी है, ऐसा कहीं मुझे सुनने नहीं आया है। पहला औपचारिकता ये होती है कि हम माने या ना माने, हमारा दुश्मन हो या दोस्त हो, जब किसी राष्ट्र के उच्चतम पद पर बैठता है तो उसको अभिनंदन करना प्रधानमंत्री और देश के राष्ट्रपति दोनों का फ़र्ज़, ऐसा मैं मानते चलता हूँ। प्रधानमंत्री ने फ़र्ज़ नहीं अदा किया तो प्रेसिडेंट ने भी वो फ़र्ज़ अदा नहीं किया। प्रेसिडेंट के लिए मैं इतना ही कहूँगा कि आदिवासी किसके सामने झुकता नहीं है, लेकिन ये प्रेसिडेंट ने भी उसी आदिवासी संस्कृति के साथ में जीना चाहिए और किसके सामने झुकना नहीं चाहिए। जो प्रेसिडेंट का रोल है, अदा है, उसको निभाना चाहिए। इतना ही मैं उनसे कहूँगा। ओम बिरला ने जो है उनका जो पद बर्खास्त करने की डिमांड थी, उसके बाद जो है ओम बिरला ने कहा है कि हर सांसद पर नियम लागू होते हैं, किसी को भी ये विशेष अधिकार नहीं है कि वो कभी भी और किसी भी विषय पर संसद में बोल सके। राहुल गांधी को सवाल ऐसा है कि एक तो इजाज़त लेके आप कह सकते हो, अगर इजाज़त नहीं मिलती है तो आपके गले की ताकत है। और कई बार मैं उसको इस्तेमाल करता हूँ। जब मैं सभागृह में था तो पूरी सदन का आवाज़ बंद करते हुए अपनी बुलंद आवाज़ में मैं रखता था। स्पीकर को ये कोई अधिकार नहीं है कि वो हेडमास्टर बन के जिए, वो सदन का हेडमास्टर नहीं है। लेकिन माइक तो म्यूट कर दिया जाता है। सवाल ऐसा है कि आपकी आवाज़ का ही माइक होना चाहिए। मैं ओम बिरला को अगर कोर्ट में ये कहता हूँ कि कभी कभी जो है कोर्ट में मुझसे कोर्ट ही कहता है कि माइक बंद करवा दो। सवाल उसलिए ये है कि सदन में जो है वो आपके अगर बात सुनने के लिए या सुनाने के लिए आपको वैसे आपका वोकल कॉर्ड जो है वो स्ट्रांग करना चाहिए। आपकी आवाज़ जो है दूसरी आवाज़ को दबाना चाहिए। राहुल गांधी ने वो सीखना चाहिए। थँक यू। सर एक शेवटचा प्रश्न, काल शिवसेना कोणाची याबाबत सुनावणी होती, पण सुनावणीची जी तारखी आहे ते सतत पुढे ढकलले जातात, काय नेमकं कारण असेल? जे माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अगोदर की खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि त्यांच्याकडे तो गेला। आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने स्वतःचा एकतरी निर्णय उलटा फिरवलेला आहे का? तर मला कुठेच दिसत नाही की त्यांनी असा त्यांचा निर्णय उलटा फिरवलेला आहे। त्याच्यामुळे मी असं मानतोय की तो फायनल निर्णय असं धरून आपण चाललं पाहिजे। आता आपण त्यांनी निर्णय दिला आहे, तुम्ही मान्य करायचं की तुम्ही अर्जावरती अर्ज करत बसाल तर ते थोडी आपले हे करत बसतील।
ते म्हटलं आम्ही एकदा निर्णय दिला आहे तो मान्य करायला नका करू. तुम्ही या मार्गाने येता, त्या मार्गाने येता, त्या मार्गाने येता, वरतून येता, खालून येता, करा अर्ज करण्याची मुभा आहे तुम्हाला. तुमचा अनुभव काय सांगतो जे अंतिम काय होईल किती जरी अर्ज केले तरी? निर्णय एकदा दिलेला आहे एकनाथ शिंदेच्या बाजूने. आता ते सुप्रीम कोर्ट कसं म्हणणार की तो निर्णय देताना आम्ही खोटं होतो, आम्ही पार्शियालिटी केली. समजा त्यांनी असं उलटं फिरवायचं झालं आणि उलटा फिरवला तर लोक काय म्हणतील? पैसे खाल्ले, पार्शियालिटी केली, सरकारच्या मार्फत चाललं. आता हे आरोप कशाला करून घेईल कोर्ट आपल्यावरती? चलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.